कृषी उत्पन्न बाजार समितीमधून कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंब्रीच्या मुख्य बाजार आवारामध्ये कांदा बाजाराचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्या अध्यक्ष अभियंता अतुल चव्हाण यांच्या शुभ हस्ते छत्रपती संभाजीनगर बाजार समितीचे सभापती राधाकिशन पठाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आला। शुभारंभ प्रसंगी शेतकऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळून आला। शेतकऱ्यांनी 300 गुणी कांदा विक्रीसाठी आणला। त्यास जाहीर लिलावामध्ये कमीत कमी 500 ते सर्वाधिक 2100 भाव देण्यात आला। यावेळी पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की बाजार समितीत नगदी व्यवहार झाला पाहिजे। शेवटी शेतकऱ्यांना त्रास झाल्यास बाजार समिती जबाबदार असते, म्हणून बाजार समितीने काटेकोर व्यवहार करणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी उपसभापती दत्तात्रय करपे, छत्रपती संभाजीनगर कारखाना उपाध्यक्ष दामोदर नवपुते, देवगिरी कारखाना प्रशासक संचालक कल्याण चव्हाण, छत्रपती संभाजीनगर बाजार समिती संचालक श्रीराम शेळके, संचालक सविता फुके, जगन दाढे, योगेश जाधव, माधवराव जाधव, अझर सय्यद, श्रीराम म्हस्के, शिवाजी जाधव, भाऊराव मुळे, सुदाम ठोंबरे, देवगिरी साखर कारखान्याचे संचालक योगेश मिसाळ, सुमित प्रधान, सचिव मनोज गोरे, वाल्मिक सराईकर, रणजित कदम, त्रिंबक डकले, विलास बिटेकर, समाधान जाधव आदींसह मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि व्यापाऱ्यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक शिवाजीराव पाथरेकर यांनी केलं। सूत्रसंचालन सुजित बोरसे तर आभार संचालक सर्जेराव मेटे यांनी मानले। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री। बाजार समितीचे जे नवीन नवीन उपक्रम आहेत ते सुरू केले तर ते शेतकऱ्यांच्या हिताचे होतात, परंतु आपली बाजार समिती एक छोटीशी कमी उत्पन्नातली आहे, त्यातल्या तर अतिशय काटकसरीनं ती चालवली जाते। खरं आमच्या काळामध्ये आम्ही जवळपास 1.25 कोटीचं FD केलं होतं आणि त्यानंतर FD किंवा बाजार समितीला ते मोडल्या गेल्यानंतर, परंतु नंतर जेव्हा कुठं झालं तर आता ताईच्या मार्गदर्शनाखाली ही बाजार समिती काम करते। इथं सुद्धा आता आम्ही FD करण्याचं काम केलं। बाजार असेल, पिंपळाचा उपबाजार असेल आणि कालांतराने ह्या बाजार समितीचं वेगवेगळं विभाजन या ठिकाणी झालंय। त्याच्यानंतरच्या कार्यकाळामध्ये नानाला येथील मंडळी अनेक वेळेस म्हटले की ही बाजार समिती तिकडे मर्ज करा म्हणून। तशा प्रकारचं खुलताबाद लासूर स्टेशन मध्ये मर्ज झाले आणि सोयगाव सुद्धा मधल्या काळामध्ये सिल्लोड मध्ये मर्ज झाले। पण आताच्या सरकारने पुन्हा निर्णय घेतला की पुन्हा तालुका पातळीवर बाजार समित्या उभा राहिल्या पाहिजे। तर आता सोयगावून जर माल संभाजीनगरला आणायचा किंवा सिल्लोडला आणायचा, फुलंब्रीतून सिल्लोडला याला संभाजीनगरला आणायचा, जो ट्रान्सपोर्टिंग खर्च हा शेतकऱ्याचा वाचला पाहिजे आणि आपला खर्च, उत्पादन खर्च किंवा वाहतूक खर्च वाचल्यानंतरच आपल्यासाठी तो प्रॉफिट असतो। म्हणून या बाजार समितीमध्ये खरेदी विक्री करण्याचा, कांदा खरेदी विक्री करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला, त्याबद्दल मी संचालक मंडळाचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय। कांदा जास्त उत्पादन करून इथं आणावा। सर्व व्यापारी बंधूंना सगळ्यांना विनंती आहे, मला खूप चांगलं वाटलं, बापूंचे सगळ्यांशी पर्सनल ओळख आहे आणि व्यापारी वर्गाशी आणि आत्मीयता वाटली त्यांच्या बोलण्यात खूप। तर हे खूप चांगलं हे आहे। शेवटी कसं असतं, ही बापूंनी सांगितल्याप्रमाणे 2 रथाची 2 चाकं आहेत, व्यापारी आणि शेतकरी। ही दोन्ही चाकं चांगली असल्याशिवाय ही गाडी चांगली चालू शकत नाही। तर यासाठीची इथं सर्व व्यवस्था असेल, आपल्याला सगळ्या सुविधा इथं पुरवल्या जातील आणि कुठेही काही अडचणी आल्या तर कधीही आपण आम्हाला सांगा, आम्ही इथं आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू आणि इथलं कांदा मार्केट हे उत्तरोत्तर वाढत जावं आणि तसंच इतरही शेतीमालाला इथं यांनी वाव द्यावा। बाजार शिवाजी महाराजांनी सांगितलं की त्यांचं इथं भाजीपाला मार्केट पण करायचंय, तर त्यासाठी सुद्धा पणन संचालक वगैरे मित्र आहेत आमचे, तिथून काही आपल्याला मिळतं का बघू। ते एक चांगलं भाजीपाला मार्केट सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं, त्यासाठी सुद्धा पुढच्या काही काळात सभापती महोदय प्रयत्न करतील असं बघू।